हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ची पुढची दिशा ठरवणार सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची आक्रमक मागणी। अंतरवाली सराटीत दुपारी बैठक। मराठा आरक्षणाच्या विधेयकावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची एकमतानं मोहर। शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण मिळणार। आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का? मनोज जरांगेंना शंका, तर सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्यात मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा। मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर अद्याप अंमलबजावणी का नाही? ओबीसीतूनच हक्काचं आरक्षण हवं। जरांगे मागणीवर ठाम, तर आम्ही फसवणूक करणार नाही। जरांगेंनी संयम राखावा, शिंदेंचं आवाहन। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटल्यास आनंदच, मात्र आरक्षण कोर्टात टिकेल का याबाबत मनात शंकाच। मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया। देशात काही ठिकाणी इंडिया आघाडीत मतभेद, वरिष्ठ नेत्यांनी चर्चा करून प्रश्न सोडवावेत, तसंच सर्व नेत्यांनी एकत्रित काम करावं। शरद पवारांचं इंडिया आघाडीतील नेत्यांना आवाहन। काही लोक सोडून गेल्याची चिंता नाही। 1980 मध्ये जे आमदार सोडून गेले त्यातील 90% पराभूत। यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती नक्कीच होईल। शरद पवारांचा अजित पवार गटाला इशारा। शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र न करण्याच्या निर्णयाला अजित पवार गटाचं आव्हान। मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर। अंधेरीत संध्याकाळी कार्यकर्ता संमेलनाला उपस्थित राहणार। दिल्ली पाटीलांच्या बालेकिल्ल्यात आज शरद पवारांची सभा। विजयाचा निर्धार पक्का होणार। पवारांच्या सभेचा टीझर रिलीज। विरोधी पक्षनेते भाजपमध्ये येण्याची परंपरा कायम राहणार। विजयी वडेट्टीवार, अंबादास दानवे लवकरच भाजपवासी होणार। आशिष देशमुखांचा दावा। उद्धव ठाकरे उद्या आणि परवा बुलढाण्याच्या दौऱ्यावर। ठाकरेंच्या 6 सभा होणार। उद्या चिखली, मोताळा, जळगाव, जामोदमध्ये ठाकरेंची सभा। आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी। मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार। महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर एकमत। कोल्हापूरच्या जागेबाबत चर्चा करू। शाहू महाराज उमेदवार असल्यास आनंदच, शरद पवारांचं वक्तव्य। आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा। राज्यातील 15,13,909 विद्यार्थी परीक्षा देणार। परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती। 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय कायम। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। कांद्याचे भाव पुन्हा कोसळण्याची भीती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।